नमस्कार मित्रांनो, आता आलोत बघा रान नीट करायला. आम्ही आता रोज भाजीपाल्याचे व्हिडिओ दाखविण्यापेक्षा आता म्हणलं तुम्हाला एक रान नीट करीत करीत एक गोष्ट सांगावा. सांगू का काही? हां सांगा म्हणती आमची मालकीन, पण सांगतो मग. एक जंगल होतं आणि त्या जंगलात गिधाडं राहत होते. बरेच गिधाडांची एक मोठी टोळी होती. हळूहळू करता त्या जंगलात खायला कमी व्हायला लागलं. त्यातले 2 गिधाडं बाहेर जंगलात फिराय गेले आणि फिराय गेल्यानंतर त्यांना तिथं मस्तपैकी वाघांनी चित्त्यांनी केलेल्या शिकारी दिसल्या. अर्धवट खाल्लेल्या आणि टाकून दिलेल्या. त्यांनी त्या बघितल्या, खाल्ल्या आणि गेले त्यांच्या जंगलात. आणि तिथं जाऊन त्या बाकीच्या गिधाडांनी सांगितलं, अरे ह्या जंगलात काही नाही, दुसरं एक मोठं जंगल आम्ही बघून आलो आणि त्या जंगलात वाघांनी चित्त्यांनी शिकारी केलेल्या लय येतात. आपण सगळे तिकडं जाऊ आणि सगळं आयतं खाऊ. सगळे गिधाडं निघाले. गेले. महिना झाला, 2 महिने झालं, 3 महिने झालं, तिथंच राहिले. त्यातून 2 म्हातारे गिधाडं म्हणाले, आता बाद झालं, आता चला आपल्या गावी, आपल्या जंगलात चला म्हणले. तर तरुण गिधाडं म्हणाले, म्हाताऱ्या माणसाला काही डोके नाहीत, तसेच तुमचे पण डोके नसतात. इथं चांगलं कसलं नादर आयतं खायला आहे आणि तुम्ही म्हणतात की चला आपल्या गावी, आपल्या जंगलात. इथं आयतं खायला किंवा किसलं नादर. ते म्हातारे 2 गिधाडे म्हणाले, अरे आयतं खाण्याची सवय चांगली नसती, आयतं खाण्याची सवय चांगली नसती. तो म्हणला, तुमच्या पत्त्या गेल्या, तुम्ही जावा. इथं आयतं खायचं सोडून धडधड तुम्ही जंगलात जायचं म्हणता आणि तिथं शिकारी करून खायच्या. मग ते तरुण गिधाडं तिथंच राहिले आणि म्हातारे 2 गिधाडं गेले आपल्या जंगलात पहिल्या. मग काही दिवसांनी 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, या राहिलेल्या गिधाडांना आयतं खायची सवय लागलेली. थोड्या दिवसांनी हळूहळू वाघांनी चित्त्यांनी जंगलातले प्राणी संपवून टाकले. जंगलात प्राणीच राहिले नाहीत आणि ह्या गिधाडांना आयतं खायची सवय लागलेली, त्यांचं अर्ध उरलेलं. मग आता काय करायचं? मग त्या वाघांनी चित्त्यांनी हे गिधाडच खायला चालू केलं. कारण गिधाडाची बी उडायची सवय मोडून गेली. त्यांना उडता येत नव्हतं, काहीच नव्हतं. मग ताणून वाघांनी चित्त्यांनी हे गिधाडच मारले. कसा बसा एक गिधाड राहिला. मग 2-3 वर्षानंतर ते म्हातारे गिधाड आले की आपले तरुण गिधाडं कशी आहेत काय बघावं. तर ते सारं जंगल फिरले. त्यांना कुठं तरुण गिधाडं दिसले पण नाहीत. त्यात एक कसा बसा राहिला होता. त्याला जाऊन विचारलं, अरे बाकीचे कुठे गेले, तू एकटा राहिलास कसा काय? तो म्हणला, काय सांगू, तुम्ही जे म्हणला होतात ना की आयतं खायची सवय चांगली नसती, तेच खरं होतं. आम्हाला खायची लागली सवय आयती. आम्हाला शिकार करायची सवयी मोडली आणि उडता पण येईना. बसून खायची सवय लागल्यामुळं त्याच्यामुळं जंगलातले प्राणी संपले आणि ह्या वाघांनी चित्त्यांनी आम्हालाच खायला चालू केलं. कसा बसा मी राहिलोय. तुमचं ऐकलं असतं तर लई चांगलं झालं असतं. तसं मित्रांनो, ही गोष्ट काय तुम्हाला गिधाडाची सांगितली नाही मी, तर गिधाड असो किंवा माणूस असो यांची सांगितली. जर बसून खायची सवय लागली, आयतं खायची सवय लागली, तर मग मात्र कुठलं काही करू वाटत नाही. ऐकलीस का गोष्ट? चांगली वाटली का? तर मित्रांनो, तुम्हाला चांगली वाटली का सांगा, आणि वाटली असेल तर कमेंट करून सांगा वाटली चांगली म्हणून.
नाही वाटली तर नाही म्हणून सांगा, उद्याच्याला एक दुसरी गोष्ट सांगा ना, असंच काम करीत करीत. का खोटं आहे माझं? तर मित्रांनो, शिडीला घ्यायचा पाला आणि आता आम्ही निघतो. भेटू उद्याच्याला.